कोर्टासमोर हाच प्रश्न उपस्थित केला की जर तुमच्याकडे स्लिप प्रोड्यूस करू शकत नसाल, टोकन प्रोड्यूस करू शकत नसाल, तर मग प्रश्न हा येतो की हे मतदान केलं कोणी. कोर्टाला त्याच्यामुळे आम्ही असं म्हटलं की इलेक्शन कमिशनने जिथे ही नियमावली केलेली आहे आणि ती जर अस्तित्वात नसेल तर ती फ्रॉड आहे. इलेक्शन कंडक्ट करताना फ्रॉड आला की नाही हे आपण तपासावं. मी आपलं माझी याचिका जी आहे ती इलेक्शनच्या संदर्भात आहे हे बरोबर आहे, परंतु ज्याला इंग्रजीमध्ये कंडक्ट म्हणतो आपण आणि मराठीमध्ये कशा पद्धतीने इलेक्शन झाली हा माझा असणारा मेन मुद्दा आहे. त्याच्यामुळे आम्ही असं म्हटलं की आम्हाला 45 दिवसाचा नियम जो आहे तो लागत नाही, कारण का आम्ही इलेक्शन चॅलेंज करत नाही. बरोबर, आम्ही पद्धत चॅलेंज करतो किंवा कंडक्ट त्या ठिकाणी चॅलेंज करतो. आत्ता आहे तर आम्ही असणारं कंडक्ट हे ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस कंडक्ट करणार म्हणजे ते अंमलात आणणारा अधिकारी आणि इलेक्शन कमिशन यांच्या संदर्भातला आहे. इलेक्शन कमिशन प्रत्येक मतदारसंघातल्या निवडणुकीवरती लक्ष ठेवू शकत नाही आणि प्रत्येक मतदारसंघातल्या लक्ष ठेवू शकत नाही, म्हणून त्यांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये नियमावली केली. नियमावली काय केली तर एक पोलिंग ऑफिसर जो आहे म्हणजे बूथवरचा असणारा जो अधिकारी आहे त्याला पोलिंग ऑफिसर म्हणतात. बरोबर, त्याला नियमाने त्यांनी जे हाताळले म्हणजे EVM हाताळली आहे, दोऱ्या हाताळलेल्या आहेत, इतर गोष्टी हाताळलेल्या आहेत, या सगळ्या ह्याची त्याला असणारं माहिती ठेवावी लागते. आणि ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवसाच्या आदल्या दिवसापासून ते मतदान होईपर्यंत एक नियमावली इलेक्शन कमिशनने केलेली आहे, ती त्याला सबमिट करावी लागते. तशाच पद्धतीने रिटर्निंग ऑफिसर जो आहे म्हणजे मतदारसंघातला रिटर्निंग ऑफिसर जो आहे त्यालाही एक नियमावली आहे. आम्ही असं ते आहेत त्या नियमावलीमध्ये तुम्ही काही EVM वापरला, कुठचा दोरा वापरला, कुठचा धागा वापरला, कुठला अमुक वापरला, कुठलं सगळी माहिती डिटेल्ड आहे त्याच्यामध्ये. आणि एकदा वेळ निवडणुकीची संपली आणि मतदान देण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत तर अशांच्या संदर्भातलं तुम्हाला टोकन द्यावं लागतं. बरं, आणि ते टोकन असल्याशिवाय त्याला मतदान करता येत नाही. त्याच्यामुळे पोलिंग बूथमध्ये किती रांगेत होती त्याची माहिती दिली पाहिजे. बरोबर, या दोन गोष्टी झाल्या नसतील तर आम्ही कोर्टाला असं म्हणालो की शंकेला जागा आहे. आणि म्हणून आमच्या पिटिशनमध्ये आम्ही असं म्हणालो की आम्हाला ह्यांनी RTI मध्ये उत्तर दिलेलं आहे की हा आमच्याकडे उपलब्ध नाही आणि म्हणून आम्ही देऊ शकत नाही. कोर्टाला म्हणून आम्ही असं म्हणालो की EVM कलेक्टरकडे आले, ते प्रिसाइडिंग ऑफिसर घेतले, त्याचा नंबर तुमच्याकडे येतो. प्रिसाइडिंग ऑफिसरने स्वतःच्या डायरीमध्ये नोंद केले, ते वापरले, ते वापर देऊन गोडाऊनमध्ये सबमिट केले. काउंटिंगच्या दिवशी रिटर्निंग ऑफिसरने ते EVM काढले आणि EVM काढल्यानंतर काउंटिंग केलं, पण करत असताना EVM वरची सगळी डिटेल्स तुम्हाला भरावी लागतात. त्याच्याशिवाय तुम्हाला सर काउंटिंगला ती मशीन घेता येत नाही. हा जो चेक आणि बॅलन्स आपण ज्याला म्हणतो हा निवडणूक आयोगानेच त्या पद्धतीने केलेला आहे की कुठेही गडबड होता कामा नये, गोंधळ होता कामा नये. आम्ही असं म्हटलं की ही कागदपत्र तुम्ही आम्हाला द्या. बरोबर, आता की जेणेकरून ज्याला कोणाला चेक करायचं आहे कुठल्या मतदारसंघामध्ये की पोलिंग म्हणजे EVM जी मतदान टाकण्यासाठी वापरली आणि काउंटिंगला वापरली एकच आहे. आता हे बघितलंय कोणी ते इलेक्शन कमिशनने बघितलेलं आहे. आता इलेक्शन कमिशनने हे कंपल्सरी केलेलं आहे, कायद्याने सुद्धा कंपल्सरी केलेलं आहे. रेकॉर्ड आहेच तुमच्याकडे, तो तुम्ही आमच्याकडे द्या. इलेक्शन कमिशन म्हणते की तो रेकॉर्ड आमच्याकडे नाही. आणि मग आम्ही असं कोर्टाला म्हटलं की ते डॉक्युमेंट्स आम्हाला मिळाले पाहिजेत. ते जर येणार नसतील तर मग इलेक्शन कमिशननी इलेक्शन कंडक्ट करताना फ्रॉड इलेक्शन फ्रॉड झाला की नाही हे आपण तपासावं.